चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरातून आईवडिलांच्या कुशीतून पळवण्यात आलेल्या 3 वर्षांच्या चिमुकल्याचा अवघ्या 20 तासांमध्ये शोध लावण्यात चंद्रपूर पोलिसांना यश आलं आहे। या प्रकरणी तेलंगणातील महिलांच्या टोळीनं मुलाची 3.5 लाख रुपयात विक्री केल्याचं निष्पन्न झालं आहे। स्थानिक गुन्हे शाखेनं 5 महिलांना अटक करून त्या मुलाला सुखरूप पालकांच्या ताब्यात दिलं आहे। अटक केलेल्या महिलांच्या टोळीनं या चिमुकल्या मुलाची चक्क 3.5 लाख रुपयात विक्री केल्याचं निष्पन्न झालंय। मुलाचं अपहरण झाल्याची बातमी कळताच चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही बाब गंभीरतेने घेतली आणि कसून तपासाला सुरुवात केली आणि वेगाने तपास करत या टोळीतील 5 महिलांना अटक करण्यात आली। अटकेतील आरोपींमध्ये एलक्का बुद्धे राणी पसनोटी, संगीता पाननगंटी सातक्का, चंद्रय्या करेरे आणि लावण्या कुमारस्वामी कोणा अशी आरोपींची नावं आहेत आणि हे सर्व आरोपी तेलंगणा राज्यातील मंचियार येथील रहिवासी आहे। तर इतर 2 संशयितांचा शोध सुरू आहे। 27 फेब्रुवारीच्या रात्री रेल्वे स्टेशन परिसरात झोपलेल्या कुटुंबातील 3 वर्षाच्या मुलाचं अज्ञात व्यक्तींनी अपहरण केलं होतं। 28 फेब्रुवारीला सकाळी तक्रार दाखल होताच पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा आणि बल्लारपूर पोलिसांची 7 पथकं तपासणीसाठी रवाना झाली। पोलिसांनी परिसरातील 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। तपासादरम्यान एका 4 चाकी वाहनातून मुलाला मंचेरियल इथं नेल्याचं स्पष्ट झालं। त्यानुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीनं छापा टाकून 5ही महिलांना अटक करण्यात आली। आरोपी महिलांनी 2 पुरुष साथीदारांसह मुलाच्या पालकांवर रात्रभर पाळत ठेवून मध्यरात्री अपहरण केल्याची कबुली दिली। आता या टोळीनं यापूर्वी आणखी किती मुलांचं अपहरण केलं आहे याचा तपास सुरू आहे। फिर्यादी सीमा तिच्या पतीसह झोपली असताना त्यांचा एक 3 वर्षाचा मुलगा रात्री अचानक गायब झाला होता। त्यांच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केला होता। सायबरच्या टीमची मदत घेतली आणि नंतर त्या आरोपींचे लोकेशन आम्हाला तेलंगणामध्ये मिळाले। जसं आम्हाला लोकेशन मिळालं, काल 28 तारखेला तात्काळ आमच्या LCBच्या टीम तेलंगणामध्ये गेल्या। त्या लोकेशनवरती आम्ही स्थानिक पोलिसांची मदत घेतली आणि त्या ठिकाणी त्या आम्हाला महिला मिळाल्या आणि त्या पीडित व्यक्तीचा जो 3 वर्षाचा छोटा मुलगा होता सूर्या, तो सुद्धा आम्हाला सुखरूप त्यांच्याकडून मिळालेला आहे। तो ताब्यात घेऊन आम्ही त्या पीडित व्यक्तीला जी फिर्यादी आहे त्यांच्या ताब्यात दिलेला आहे। सध्या या गुन्ह्यात ज्या महिला आहेत 5 त्यांना आम्ही अटक केलेला आहे आणि अजून पुढील तपास आमचे अधिकारी करत आहेत।